ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह याच्यातला मॅक्सिमम मिनिमम हा पॉईंट चालला आहे आपला. आता त्याच्या रिलेटेड वर्ड प्रॉब्लेम पण आहेत, ती प्रॉब्लेम वर्ड बघूयात आता आपण व्यवस्थित. आता हे जे काय आज घेणारे प्रॉब्लेम वर्ड्स, ठीक आहे, ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत, सोपे आहेत, समजून घ्या. आता काय दिलं त्यांनी, डिवाइड द नंबर 30 इंटू 2 पार्ट्स सच दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्सिमम. म्हणजे 30 जो काय नंबर आहे ना, ठीक आहे, त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे आणि जे 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करणार आहे, ठीक आहे, ते त्या 2 पार्टचा जर आपण प्रोडक्ट केला तर तो प्रोडक्ट काय आला पाहिजे, मॅक्सिमम आला पाहिजे. आता मॅक्सिमम म्हणजे काय तर समजून घ्या की त्या 2 पार्टचा जो काय प्रोडक्ट येणार आहे तो प्रोडक्ट बाकीच्या 30चे जर बाकीचे कुठले दुसरे पार्ट केले तरी त्याचा तो प्रोडक्ट येणार नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा येणार नाही. मग त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड करावे लागणार आहेत, ठीक आहे. मग आता हे कसं करणार आपण तर समजून घ्या. तर पहिल्यांदा एक तर लक्षात घ्या, वर्ड प्रॉब्लेममध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि समजलं पाहिजे असं काय तर फंक्शन. मग तुम्हाला पहिल्यांदा फंक्शन तयार करता आलं पाहिजे. जर तुम्हाला फंक्शन तयार करता आलं ना मग तुम्हाला बाकी सगळं जमणार आहे, कारण स्टेप्स तर आहेत त्याच्यात आहेत. दुसरी गोष्ट, त्यांनी ऑलरेडी मॅक्सिमम सांगितलेलं आहे ना, बरोबर. म्हणजे वेगळं काय आहे का की बाबा मॅक्सिमम आहे का मिनिमम चेक करा असं काय आहे का, नाही. ते ऑलरेडी निम्म एक्झाम्पल त्यांनी इथं सांगितलेलं आहे की मॅक्सिमम आहे. मग आता इथं फंक्शन कसं तयार करणार तर समजून घ्या. लेट, मी काय लिहितो बघा, लेट एक्स बी द फर्स्ट पार्ट, ठीक आहे, ऑफ 30. एक्स हा आपण काय म्हणूयात की पहिला पार्ट आहे 30चा. येते लक्षात, जे काय आपण 2 पार्ट करणार आहे त्यातला पहिला पार्ट आहे. मग आता देन सेकंड पार्ट काय असेल सांगा बरोबर. देअरफॉर सेकंड पार्ट ऑफ 30 इज, जर पहिला पार्ट एक्स असेल तर दुसरा पार्ट साधी गोष्ट आहे 30 मायनस एक्स, बरोबर ना. जो काय एक्स असणार तो जर आपण 30 मधून मायनस केल्यानंतर ना आपल्याला दुसरा पार्ट मिळणार आहे. म्हणजे इथे काय म्हणणार आपण 30 मायनस एक्स, ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काय सांगितलंय की सच दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्सिमम, म्हणजे त्यांचा प्रोडक्ट कसा आहे, मॅक्सिमम आहे. म्हणजे बघा फंक्शन, आता बघा देअरफॉर आपण म्हणूयात इथं असं की देअरफॉर फ्रॉम कंडिशन, फ्रॉम गिवन कंडिशन म्हणूयात, फ्रॉम गिवन कंडिशन, ठीक आहे. काय सांगितलंय त्यांनी की प्रोडक्ट इज मॅक्सिमम, म्हणजे पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट त्या दोन्ही पार्टचा प्रोडक्ट केल्यानंतर तो कसा येणार आहे, मॅक्सिमम येणार आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर पहिला पार्ट आहे एक्स, दुसरा पार्ट आहे 30 मायनस एक्स, आणि हा पहिला हा दुसरा, ह्या दोघांचा प्रोडक्ट कसा आहे, मॅक्सिमम आहे. बरं आहे का नाही ते पण चेक करूयात की आपण. म्हणजे आता याच्यावरून आपल्याला फंक्शन मिळू शकतं. कसं मिळणार फंक्शन आपल्याला ते तर बघा, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू, एक्स ना 30ला मल्टिप्लाय करा, काय होणार सांगा इथं 30x मायनस एक्स स्क्वेअर, 30x मायनस एक्स स्क्वेअर. हे झालं फंक्शन. त्या फंक्शनचं आता काय करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. त्या फंक्शनचं जर आता डेरिव्हेटिव्ह काढलं तर एफ डॅश एक्स इक्वल्स टू 30 मायनस 2x, हे झालं डेरिव्हेटिव्ह, सिंगल डेरिव्हेटिव्ह झालं. बरं, त्यांनी काय सांगितलंय की त्यांचा प्रोडक्ट जो मॅक्सिमम आहे तो आहे का नाही तो चेक करूयात की आपण. कसं काय चेक करणार तो तर या फंक्शनचं फर्दर डेरिव्हेटिव्ह काढायचं, ठीक आहे. म्हणजे बघा आपण डबल डेरिव्हेटिव्ह काढू. आता डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर 30 जी कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0, राहिलं काय मायनस 2x, मायनस 2x डेरिव्हेटिव्ह मायनस 2, म्हणजे इथं आलं मायनस 2. आणि जर ठीक आहे डबल डॅश म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह जर तुमचं निगेटिव्ह किंवा 0 पेक्षा लेस असेल तर गिवन फंक्शन इज मॅक्सिमम. मग आता इथं लिहू शकता तुम्ही, ठीक आहे, की देअरफॉर एफ डॅश एक्स इक्वल्स टू 0. इथं लक्षात आलं की गिवन फंक्शन इज कसं आहे सांगा, मॅक्सिमम आहे. मग आता एफ डॅश एक्सला आपण काय इक्वेट करणार 0 बरोबर. 0 बरोबर इक्वेट केल्यानंतर ना आपल्याला काय मिळतंय बघा की 30 मायनस 2x, जे इथलं आहे लक्षात घ्या, इक्वल्स टू 0. मग आता 30 इक्वल्स टू 2x म्हणजे मायनस 2x तर प्लस 2x केलं, ठीक आहे. आता 2 ने डिवाइड करा, 2 ने डिवाइड केलं तर 15 इक्वल्स टू x येणार आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 15 आली. आता बघा, आता बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट गिवन फंक्शन इज मॅक्सिमम ॲट x इक्वल्स टू
15. मग आता इथे खाली लिहिताना लिहिणार बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट गिवन फंक्शन इज मॅक्सिमम, ठीक आहे, ॲट x इक्वल्स टू 15. म्हणजे x इक्वल्स टू 15 असताना दिलेलं फंक्शन कसं आहे, मॅक्सिमम आहे. याचा अर्थ x ची म्हणजे जे काय फंक्शन आहे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली, 15 आली. म्हणजे पहिला जो पार्ट आहे तो किती आला, 15 आला. मग आता जर पहिला पार्ट 15 असेल तर साधी गोष्ट आहे, सेकंड पार्ट 30 मायनस 15, बरोबर आहे. म्हणजे बघा, देअरफॉर फर्स्ट पार्ट ऑफ 30 काय येणार सांगा, इज 15, बरोबर आहे. मग इथे काय लिहिणार, सेकंड पार्ट ऑफ 30 इज 30 मायनस एक्स, म्हणजे थोडक्यात 30 मायनस 15 म्हणजेच काय येणार आहे, 15 येणार आहे हा सेकंड पार्ट. आणि जर तुम्ही फॅक्टर बघितले, ठीक आहे, 30चे म्हणजे 30चे आता फॅक्टर काय झाले, 15 प्लस 15 30 होणार आहे, ठीक आहे. आणि या दोघांचा प्रोडक्ट जो काय येणार आहे तो प्रोडक्ट बाकी कुठले जरी नंबर घेतले 30चे फॅक्टर पडणार आहे. म्हणजे असं जरी घेतलं तुम्ही काय सांगा की 28 आणि 2 असं जरी घेतलं तरी त्यांच्यातला जो काय प्रोडक्ट आहे तो मॅक्सिमम नाही येणार. मॅक्सिमम फक्त याच दोन नंबरचा प्रोडक्ट येणार आहे, 15 × 15, ठीक आहे. मग आता एक्सचे म्हणजे जे काय मॅक्सिमम पार्ट होता, म्हणजे दोन पार्टमध्ये जे काय डिवाइड केलेलं आहे ते दोन पार्ट कोणते, 15 आणि 15 आहेत, लक्षात घ्या. मग आता फायनली खाली लिहायचं आहे काय बघा, खाली लिहिताना लिहिणार द रिक्वायर्ड पार्ट ऑफ 30 आर, खाली लिहिणार देअरफॉर द रिक्वायर्ड पार्ट ऑफ 30 आर 15, 15, ठीक आहे. हा रिक्वायर्ड पार्ट आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे वर्ड प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, फंक्शन मध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेलं असतं मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे, त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, सोडवू शकतो. मग आता एक काम करा, हे लिहून घ्या व्यवस्थित, यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता सेकंड एक्झाम्पल बघा काय, सेकंड एक्झाम्पल असं आहे, अ वायर ऑफ लेंथ 36 मीटर इज बेंट इन द फॉर्म ऑफ रेक्टेंगल. फाइंड इट्स डायमेन्शन्स इफ द एरिया ऑफ रेक्टेंगल इज मॅक्सिमम. एरिया ऑफ रेक्टेंगल इज मॅक्सिमम. आता सोडवायचं कसं आहे तर समजून घ्या. लेट x मीटर अँड y मीटर बी द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टेंगल, ठीक आहे. x अँड y मीटर बी द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टेंगल, ठीक आहे. आता 1 बाय 1 जाऊयात. आता अ वायर ऑफ लेंथ 36 मीटर, ठीक आहे, इज बेंट इन द फॉर्म ऑफ रेक्टेंगल. म्हणजे एक वायर आहे पूर्णपणे, त्याला बेंट करून रेक्टेंगल तयार केलाय. याचा अर्थ असा की पूर्ण लेंथ आहे, ती लेंथ म्हणजे थोडक्यात काय असणार आहे, तर पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल, ठीक आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. मग देअरफॉर पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय असतो, तर पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज म्हणूयात आपण की 2 × लेंथ प्लस ब्रेड्थ, म्हणजे 2 × लेंथ म्हणजे x आहे प्लस ब्रेड्थ म्हणजे y इक्वल्स टू p. p म्हणजे पेरिमीटर. आता पेरिमीटर म्हणजे थोडक्यात 36 मीटर दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे काय सांगा, 2 × x प्लस y इक्वल्स टू 36. समजते का बघा, x म्हणजे लेंथ, y म्हणजे ब्रेड्थ, p म्हणजे पेरिमीटर. पेरिमीटर त्यांनी दिलंय, इथं कुठे पेरिमीटर असं लिहिलंय का, नाही लिहिलं, तरी सुद्धा पेरिमीटर काय घेतलं, कारण पूर्ण वायरची लेंथ आहे 36 मीटर आणि त्या पूर्ण वायरला बेंड करून आपण रेक्टेंगल तयार करतोय. रेक्टेंगल तयार केल्यानंतर ती जी काय पूर्ण लेंथ असणार आहे, ठीक आहे, त्याला आपण पेरिमीटर म्हणतो, ती किती असणार आहे, मग 36 असणार, लक्षात घ्या. मग आता इथं आपण असं करू शकतो की 2 ने डिवाइड करायला, 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला असं मिळू शकतं की x प्लस y इक्वल्स टू 18, बरोबर आहे. आता ठीक आहे, आता हे लक्षात आलं आपल्या. पण आता या ठिकाणी समजून घ्या, x प्लस y इक्वल्स टू 18 आलं, ठीक आहे. आता जर आपल्याला पुढे अजून काय सांगितलं त्यांनी की
फाइंड इट्स डायमेन्शन्स इफ एरिया ऑफ रेक्टेंगल इज मॅक्सिमम, म्हणजे एरिया कसा आहे त्याचा मॅक्सिमम आहे. देअरफॉर एरिया ऑफ रेक्टेंगल कसा आहे मॅक्सिमम आहे, इज मॅक्सिमम, बरोबर आहे. मग एरिया ऑफ रेक्टेंगल काय असतो लेंथ इंटू ब्रेड्थ. पण इथं लक्षात घ्या की एक्स ठीक आहे, पण आता वायचं काय करणार तुम्ही इथं, कारण फंक्शन जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर फंक्शन कसं घेतो आपण घेताना, तर फंक्शन घेताना आपण या पद्धतीने घेतो की एकतर एक्सच्या फॉर्ममध्ये असणार आहे नाहीतर वायच्या फॉर्ममध्ये असणार आहे. मग आपण काय करणार की हा जो काही एरिया आहे त्याच्यामध्ये हे जे काय वाय आहे ते वाय इलिमिनेट करण्यासाठी मी एक बदल असा करतो की वाय इक्वल्स टू 18 मायनस एक्स, इथं बदल करणार आहे वाय इक्वल्स टू 18 मायनस एक्स. आता ही वायची व्हॅल्यू आपण इथं पुट करू शकतो. म्हणजे आता बघा देअरफॉर मग जर फंक्शनच तयार करायचं झालं तर एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स इंटू वाय, वायची व्हॅल्यू काय आहे 18 मायनस एक्स, म्हणजे इथं काय झालं 18 मायनस एक्स झालं. बरं एरिया म्हणजे थोडक्यात ते एफ ऑफ एक्स घेतलेले लक्षात घ्या, ठीक आहे. हे फंक्शन झालं. आता फंक्शनसाठी आपण काय करणार, जसं की मागच्या एक्झाम्पलमध्ये एक्सनं आतमध्ये मल्टिप्लाय केलं तसंच इथं पण करणार आहे. काय करणार सांगा, इथं आपण असं करणार की एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 18x मायनस एक्स स्क्वेअर. हे आत्ताशी आपलं तयार झालं फंक्शन. आता त्या फंक्शनचा आपण काय काढणार आहे डेरिव्हेटिव्ह. मग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एफ डॅश एक्स. मग एफ डॅश एक्स काढत असताना 18xचं डेरिव्हेटिव्ह 18 मायनस एक्स स्क्वेअरचं 2x, ठीक आहे, ओके. आता हे झालं एफ डॅश एक्स झालं की त्याच्यानंतर काय सांगा एफ डबल डॅश एक्स काढूयात. एफ डबल डॅश एक्स येणार -2, आणि जर एफ डबल डॅश एक्स -2 म्हणजे निगेटिव्ह असेल तर ते फंक्शन मॅक्सिमम असणारच आहे, म्हणजे त्यांनी दिल्याप्रमाणे ते फंक्शन मॅक्सिमम आहे हे तर आपल्याला लक्षात येणार आहे, ठीक आहे. यानंतर आता काय करणार पुढची स्टेप तुम्ही, तर यानंतर आता बघा एफ डॅश एक्सला कशाला सांगा एफ डॅश एक्सला 0 शी इक्वेट करा. मग याला जर तुम्ही 0 शी इक्वेट केलं तर काय मिळणार सांगा तुम्हाला, इथं 0 शी इक्वेट केलं की एफ डॅश एक्स कुठे, हा इथं 18 मायनस 2x इक्वल्स टू 0, म्हणजे 18 इक्वल्स टू 2x म्हणजे 9 इक्वल्स टू x आला, 9 इक्वल्स टू x. आता याच्या पुढच्या स्टेप्स तुम्हाला माहिती आहेत, जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये लिहिलेलं. x म्हणजे काय सांगा इथं लेंथ ऑफ रेक्टँगल आहे. जर तुम्हाला एकदा x मिळालं, ठीक आहे, तर आता इथं मी लिहू शकतो देअरफॉर लेंथ ऑफ रेक्टँगल, ठीक आहे, इज 9 मीटर. आता खाली लिहूया देअरफॉर ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल, बरोबर, ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. मग ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल काय येणार आहे, तर ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल म्हणजे y, जे की इथं आपण मानलेलं आहे, आणि y ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह केलं पाहिजे, म्हणजे x ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली पाहिजे. मग आता बघा y इक्वल्स टू 18 मायनस एक्स म्हणजे y इक्वल्स टू 18 मायनस 9 म्हणजे y इक्वल्स टू 9. y इक्वल्स टू काय आलं 9 आलं. म्हणजे हे लक्षात आलं का पूर्णपणे, ठीक आहे. आता तुम्ही खाली देअरफॉर म्हणून एक स्टेटमेंट फक्त लिहा व्यवस्थित, कारण त्याला मार्क आहे. खाली काय लिहिणार देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ रेक्टँगल आर 9,9, म्हणजे लेंथ अँड ब्रेड्थ काय आलं सांगा 9,9. आणि ही काय सांगा की मॅक्सिमम डायमेन्शन्स आहेत, लक्षात घ्या. म्हणजे मॅक्सिमम म्हणजे लक्षात येते तुमच्या की त्या ठिकाणी कसं असणार आहे की आता इथं बघा 36 मीटर आहे, ठीक आहे. पण जर ह्या सगळ्यांची तुम्ही ॲडिशन केली तर ती 36 आली पाहिजे ना पेरिमीटरमध्ये. पण 9 + 9 + 9 + 9 केलं तुम्ही तर तिथं काय येणार आहे 36 येणार आहे, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं लक्षात आलंय. इथं सगळ्यात महत्त्वाचं काय फंक्शन तयार करता आलं पाहिजे तुम्हाला, जे की इथं आपण तयार केलेलं आहे. मग आता एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल समजून घ्या, लक्ष द्या जरा व्यवस्थित. काय सांगितलं त्यांनी बघा, द प्रॉफिट फंक्शन काय दिलंय त्यांनी, प्रॉफिट फंक्शन दिलंय. P of x of firm selling x items per day is given by. x आयटम ते काय करतात सेल करतात प्रत्येक दिवशी. मग आता हे जे काय प्रॉफिट फंक्शन आहे ते प्रॉफिट फंक्शन म्हणजे P of x ते काय दिलं आपल्याला, तर P of x इक्वल्स टू 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625. फाइंड द नंबर ऑफ आयटम्स द फर्म शुड मॅन्युफॅक्चर टू गेट मॅक्सिमम प्रॉफिट, फाइंड द प्रॉफिट. 2 क्वेश्चन विचारले तिथं.
आपल्याला काय सांगितलंय, फाइंड नंबर ऑफ आयटम्स पण विचारले त्यांनी आणि मॅक्सिमम प्रॉफिट पण विचारलंय. पहिली गोष्ट प्रॉफिट फंक्शन दिलंय. ठीक आहे, आता प्रॉफिट फंक्शन दिलंय म्हणजे ऑलरेडी फंक्शन दिलेलंच आहे, आपल्याला तयार करायची गरज आहे का, नाहीये. बर, ते कसं आहे, मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे का काय दिलंय का, दिलंय. काय दिलंय सांगा, मॅक्सिमम प्रॉफिट फंक्शन आहे. ते कसं आहे, मॅक्सिमम प्रॉफिट फंक्शन. मग ते फाइंड करायचं आपल्याला की तिथं प्रॉफिट मॅक्सिमम किती असेल. ठीक आहे, मग आता एक समजून घ्या बघा. या ठिकाणी इथं आपण काय लिहिणार, तर इथं लिहिताना असं लिहिणार आहे, प्रॉफिट फंक्शन ठीक आहे, पी ऑफ एक्स इक्वल्स टू 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625. बरोबर आहे. या फंक्शनमध्ये मी एक बदल करतो. काय बदल करणार मी याच्यामध्ये, बदल असा करणार आहे की पी ऑफ एक्स इक्वल्स टू 150 एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1625. एक्स ना आतमध्ये आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं, हा बदल केला. ठीक आहे, आता हे झालं फंक्शन. त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह हे काढलं पाहिजे ना. मग आता त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढूयात. डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, तर पी डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू 150 मायनस 2x, पुढचं काय येणार आहे 0. ठीक आहे, ओके, म्हणजे पी डॅश ऑफ एक्स आलं, काय आलं 150 मायनस 2x. आता पी डबल डॅश ऑफ एक्स, पी डबल डॅश ऑफ एक्स काय येणार आहे -2. -2 मुळे काय सांगा की तुम्ही खाली लिहू शकता, देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट गिवन फंक्शन इज मॅक्सिमम. ओके, आता गिवन फंक्शन इज मॅक्सिमम ठीक आहे की, पण ऍट कुठल्या पॉइंटला मॅक्सिमम आहे ते फाइंड केलं ना अजून आपण, कारण हे -2 म्हणजे लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 असेल तर गिवन फंक्शन मॅक्सिमम असतं. मग आता कुठल्या पॉइंटला मॅक्सिमम आहे, तर तो पॉइंट म्हणजे ते नंबर ऑफ आयटम्स असणार आहेत. ठीक आहे, तो पॉइंट म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ आयटम्स असणार आहेत. म्हणजे बघा, मग इथं काय येणार आहे, तर पी डॅश ऑफ एक्सला आपण काय पुट करूयात, 0 शी इक्वेट करूयात. मग पी डॅश ऑफ एक्स काय सांगा की 150 मायनस 2x इक्वल्स टू 0. ठीक आहे, म्हणजे असं येणार आहे की 150 इक्वल्स टू 2x, 2 ने डिवाइड करा, 150 अपॉन 2 इक्वल्स टू x, एक्सची व्हॅल्यू आली 75 इक्वल्स टू x. एक्सची व्हॅल्यू काय आली 75, म्हणजे 75 आयटम्स. ठीक आहे, म्हणजे फाइंड द नंबर ऑफ आयटम्स द फर्म शुड मॅन्युफॅक्चर, म्हणजे 75 आयटम्स द फर्म शुड बी मॅन्युफॅक्चर टू गेट मॅक्सिमम प्रॉफिट. आता मॅक्सिमम प्रॉफिट कसं मिळणार आहे तुम्हाला, तर ते मॅक्सिमम प्रॉफिटसाठी तुम्हाला असं करायला लागणार आहे की इथं बघा, प्रॉफिट फंक्शन आपल्याला माहिती आहे ना. मग प्रॉफिट फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ आयटम्स फक्त आपल्याला काय करायला लागतील, पुट करायला लागतील. म्हणजेच एक्स आपण जे काय फाइंड केलंय ते इथं पुट करावं लागेल. म्हणजे इथं कसं येणार बघा बरं, की प्रॉफिट फंक्शन, देअरफॉर प्रॉफिट फंक्शन, आता प्रॉफिट फंक्शन काय लिहिणार सांगा इथं, मग पी ऑफ एक्स इक्वल्स टू सांगा प्रॉफिट फंक्शन काय, पी ऑफ एक्स इक्वल्स टू 150 मायनस एक्स. म्हणजे इथं असं येणार आहे की ब्रॅकेट 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625. ठीक आहे, आता इथे काय करायचं माहिती आहे का, की एक्सची व्हॅल्यू 75 आहे नाही. ठीक आहे, की त्यावेळेस गिवन फंक्शन पण मॅक्सिमम आहे. ठीक आहे, मग आता ॲट पी ऑफ 75 इक्वल्स टू 150 मायनस 75 इंटू 75 मायनस 1625. बरोबर आहे, म्हणजे आता इथं काय करणार आहे की पी ऑफ 75 ठीक आहे इक्वल्स टू 150 मायनस 75 म्हणजे राहिलं 75 इंटू 75 मायनस 1625. ठीक आहे, आता याच्या पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. सोपं कॅल्क्युलेशन आहे, अवघड नाही आहे, पण तुम्हाला करायचं आहे. आणि इथं जे काय मिळेल ते काय असणार आहे तुमचं, तर ते असणार आहे मॅक्सिमम प्रॉफिट. काय असणार आहे, मॅक्सिमम प्रॉफिट. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ आयटम्स पण मिळाले म्हणजे एक्स, त्याचबरोबर त्या फंक्शनमध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला तिथे काय मिळालं, मॅक्सिमम प्रॉफिट पण मिळालं. ठीक आहे, म्हणजे आता हे एक्झाम्पल अतिशय सोपं होतं. फक्त याच्यामध्ये काय की तुम्हाला हे फंक्शन आहे हे ओळखता आलं पाहिजे.
बरं, हे सोडवताना एक्स म्हणजे नंबर ऑफ आयटम्स आहे हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आणि प्रॉफिट काढताना मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायची. फक्त 75 आलं नाही त्या आन्सर की याच्या खाली एक स्टेटमेंट लिहा. फक्त काय लिहिणार की 75 आयटम्स ऑफ फर्म शुड मॅन्युफॅक्चर. ठीक आहे, एवढं फक्त लिहा की खाली. म्हणजे काय की वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला ते वर्डमध्ये लिहावं लागणार आहे. किंवा फायनली तुम्ही आता हे जे आन्सर फाइंड केलं P of 75 याचा आन्सर फाइंड केलं की याच्या खाली दोन्ही पण आन्सर्स लिहा. कशामध्ये लिहिणार तुम्ही ते सेंटेन्समध्ये लिहिणार आहे की नक्की विचारलेलं काय की मॅक्सिमम प्रॉफिट किती असणार आहे, जे काय मल्टिप्लिकेशन करून सबस्ट्रॅक्शन करून आन्सर येईल ते, आणि नंबर ऑफ आयटम्स किती असणार आहेत 75 या पद्धतीनं. आता एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की नक्की मॅक्सिमम फंक्शन आणि मिनिमम फंक्शनचे एक्झाम्पल कसे आहेत. ठीक आहे, मिनिममला पण हेच असणार आहे, वेगळं काय नसणार आहे. मिनिममला फक्त बदल असा येईल की इथली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असणार आहे. ठीक आहे, बाकी सगळी प्रोसेस तर सेमच आहे, वेगळं काय नाही आहे. मग आता हे व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर तुम्हाला मी काय करतो, होमवर्कला एक्झाम्पल देतो. आता तुम्हाला मी होमवर्कला एक्झाम्पल दिले. ठीक आहे, 2च एक्झाम्पल आहेत, पण जसे आपण आत्ता सोडवली 3 त्या पद्धतीने सोडवायचे आहेत. एक्झाम्पल काय आहेत बघा, एक्झरसाइज 2.4 मधला क्वेश्चन नंबर 11 आणि 13 हे 2 एक्झाम्पल आहेत. व्यवस्थित सोडवायचे ते एक्झाम्पल. एक मिनिमम फंक्शनचं आहे आणि एक वेगळं आहे, जरा त्या टाईपमध्येच आहे. ठीक आहे, मग आता 11 आणि 13 हा क्वेश्चन व्यवस्थित सोडवा. ऑल द बेस्ट.